हॅलो गाईस, तर आम्ही चाललो आता वेरावळला सोमनाथ आणि ही ट्रिप आमची फॅमिलीसोबत आहे. तर तुम्ही बघू शकता ही ट्रेन आहे वेरावळ 140ची ट्रेन आहे आमची आणि आता लवकरच सुटणार आहे 10 मिनिटांमध्ये. तर आपण पुढची जर्नी बघूया. नेक्स्ट स्टेशन वेरावळ. आम्ही चाललो आता गुजरात. हॅलो, तर आता आम्ही पोहोचलो वेरावळला आणि इकडनं आता सोमनाथला जाऊ आम्ही. सोमनाथला 20 रुपये घेतात रिक्षाने इथून जायचे. आणि ही आमची पब्लिक. कसं वाटतं तुम्हाला सोमनाथला आल्यावर? एकदम छान वाटतं आम्हाला, एकदम प्रसन्न झालं, मन प्रसन्न झाल्यासारखं असं वाटायला लागलं आम्हाला. रात्रभर आम्हाला थंडी पण भरपूर लागली होती. रात्रभर आम्हाला थंडी पण भरपूर लागली होती आणि त्या थंडीमध्ये आम्ही तांब्यामध्ये झोपलं वगैरे, झोप चांगली झालेली. आज फ्रेश वाटतं आम्हाला. अच्छा. हॅलो गाईज, तर आमचा सोमनाथचा रूम बघा जस्ट मंदिराच्या बाजूला आहेत आणि तुम्हाला रूम टूर देतो बघा. मंदिराच्या एवढं नीट अँड क्लीन आहे. छान रूम भेटलेत आम्हाला सोमनाथला. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललोय, आज देऊला चाललोय. सोमनाथवरनं देऊ फक्त 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आज आम्ही देऊला चाललोय, देऊ दमनला. आमची पोरं रेडी होत आहेत बघा, अजून झाली नाही. तर तुम्हाला दाखवतो पुढची जर्नी. मेरी जान ओके मगन तू सोड सितारे किंतु परंतु जमा गई झट से पिला गई. ओ जमा गई झट से पिला गई. नाही त्याला त्यांची आली ना उतरवली. हो, मी योगेश सुतार, मी महेश नाईक यांच्या ब्लॉगला बोलतोय. का तर तो महेश नाईक हा ब्लॉग करणार आहे, चांगला क्वालिटी ब्लॉग आहे. बस ओके ओके, धन्यवाद. जोड्यानी राहा ना, जोड्यानी. चला लाईनी लावा, लाईनी लावा. तुमची जोडी आहे काही? हा, त्यांची जोडी पण. आता उद्या बघायची. अरे चला आता दमनला जाणार आहे मजा घ्यायसाठी, मिनी गोवा बघण्यासाठी. असं ट्रिप आहे. आम्ही मुंबईवरूनच मुंबई कल्याण. तर आता आम्ही इथून आमचं सोमनाथ दर्शन झालेलं आहे. तर आम्ही इथून आता दमनला जाणार आहे. चल नाश्ता करू सध्या शाकाहारी. हॅलो, तर आता आम्ही चाललो नाश्ता करायला. देऊला चाललेलो, मध्ये भूक लागली, खूप नाश्ता करून घेतो. त्यानंतर बघू, आज आम्ही नॉनव्हेज जेवणार आहे. इकडे नॉनव्हेज लवकर भेटत नाही ना, आम्हाला नॉनव्हेज शिवाय जमत नाही. बघूया नाश्त्याला काय काय भेटतं, तुम्हाला दाखवतो. काय बसलेत, काय ऑर्डर केलंय? ऑर्डर दिले सांबार डोसा, इडली विडली. चांगलं बोल ना जरा. काय खायचं ते खा. नाश्ता नाश्ता ना. हा, नाश्त्यासाठी ठीक आहे. तर आता
हॅलो, तर आता आम्ही आलो देऊला किल्ल्यामध्ये. मोठा किल्ला आहे. हिंदू समाज एक लढण्यासाठी एक संस्था संस्था कामा करत होती. त्याच्यामुळे ते इंग्रजांनी काळ्या पाणी सजासाठी एक जल बनवला होता म्हणून ती काळ्या पाणी सजा त्याला. आम्ही आलो जेवायला देऊला रेस्टॉरंटमध्ये. कसं पितान बघा बिअरी बघा स्वस्त आहे. हो वहिनी, तुम्ही पण पिता का? मजा आहे. वहिनी पित, तुझा काय? तू काय थंडा पित? काय नाणे पित, तुझा काय? तू पण घेतली पाहिजे. हाय गाईज, तर आता आम्ही आलो देऊच्या बीचवर. आणि बीच बघा किती भारी आहे, तुम्हाला दाखवतो मी. हो बीच बोटिंग. दोन लाखाचा आयफोन असून पण आम्ही फोटो काढायला 10 रुपये दिले. हा 10 रुपयाला मोबाईल मध्ये देईल. 2 लाखाचा आयफोन सोडून. नव्याचा 9 दिवस. नवीन बाबा आलेला आहे आता. कुठे चालले ना आता? आता आपण द्वारकेला चाललेलो आहे. कितीची ट्रेन आहे? आपल्याला आता ट्रेन 11:05ची ट्रेन आहे. येईल आपण सफर करणार आहे. ओखावरनं येईल ती आणि आपण द्वारकेला जाणार आहे. द्वारकेमध्ये तुम्हाला रूम टूर देतो बघा तुम्ही. आमचा रूम 2 जणांचा रूम आहे. आपले मंदिर दिसतो. आम्ही चाललो आता मंदिरात दर्शनाला. रोशन आणि मी बाकीची पब्लिक गेले पुढे. दर्शन झाल्यावर जेवणार आहे. जेवून आम्ही रेस्ट करणार आहे आणि संध्याकाळी आम्ही सनसेट पॉईंटला जाणार आहे. आणि बाकीचं काय ते उद्या जाणार आहे बेट द्वारकाला. तुम्हाला दाखवतो. काका आहे रुपेश काका. फुल मजा करताना हवीच मजा करताना. दारू बिरू पिताना आम्हाला काही सुका ठेवले. व्हेज जेवायला लागतं आम्हाला. यावी नॉनव्हेज जेवतात. आणि आम्ही चालले आतमध्ये. मोबाईल अलाउड नाही म्हणून सगळे मोबाईल ठेवतायत लॉकरमध्ये. आणि हा मंदिर आहे. ही आमची जान्हवी आहे. देतो आता मोबाईल ठेवतो आमचा. आणि आम्ही जातो आता दर्शनाला. नंतर भेटू. हाय गाईज, तर आता आम्ही दर्शन घेतलं आताच. आणि दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आता जेवायला. ही आमची पब्लिक आहे.
आताच आम्ही मंदिरातून आलोय. आता आम्ही चाललोय जेवण करायला तिकडे. तुम्ही बघू शकता पुढे सुदामा सेतू आहे तिकडे. हा बोल. खाली बघा माऊ, खाली बघ जरा. आणि आता आम्ही जेवून मस्त रूमवर जाणार आहे, झोपणार आहे. काल झोपलो नाही आम्ही आणि तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी जाणार आहे आम्ही सनसेट पॉईंट बघायला आणि उद्याचा पूर्ण दिवस फिरण्यामध्येच जाणार आहे. आणि हा मार्केट आहे खूप मोठं मार्केट. चला आता जेवतो आम्ही, नंतर बोलू. हॅलो, तर आता आम्ही आलो आहे जेवायला. आत्ताच दर्शन झालं आमचं आणि ही आमची मंडळी आहे आणि आम्ही आज खाणार आहे थाली. तुम्हाला घेता ना मी. काय खायला आलं मी? आम्ही ढोकला तर सध्या खायला ढोकलाचे पापरो पापरो न ढोकला. तू काय खायला? तुम्ही दारू ना पिली? आम्ही गुजराती थाली खायला आलो. बघा प्रेम, बघा प्रेम होतून चालला. बापरे बाप. बाबा बाबा आता तोंड बघणार का होला का? नको. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललोय बीचवर द्वारकेला. आमची पब्लिक आहे ही आणि आम्ही आता बोटीने जाणार आहे. बघू, इकडे सुदामा ब्रिज बंद आहे. थोडे पैसे खर्च करायला लागतील वाटतं आता. तुम्ही चहा नाही घेतला? अरे सॉरी, तुला चहा थोडी ना लागेल. बघ ना कुठे कुठे काय ठिकाणा कुठे आहे? सोय बी काय नाही आहे. सोय नको सांगा मला, ठिकाण दाखव. तुम्ही आणली नाही का? आमची संपली. तुम्ही आणून दिली का आम्हाला? चहा चांगला आहे का? एक नंबर चाय. हा, चहा पिणार ना महेश, एक नंबर चाय. असं वाटतं महाराष्ट्राची एक याद आली अशी चहा पिली तर. म्हणजे घरची एक आठवण, एक घरची आठवण आहे. म्हणजे मी चहा पिल्यानंतर असं वाटतं की एक महाराष्ट्राचा चहा चांगला आहे काय. तसा एक द्वारकेमध्ये येऊन चांगला चहा पिला आहे. गाईचा चहा आहे तो. गाईचा ना, गाईच्या दुधाचा आहे. दुधाचा गाईच्या दुधाचा आहे चहा, पूर्णच. आम्ही आता संगमवर चाललेलो आहे. समुद्राचा नदीचा जिथे मिलन झालेला आहे अशा ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. ते इथून आता लांबूनच लय छान दिसत आहे. म्हणजे जवळ गेल्यानंतर अजून किती छान दिसेल. आम्ही म्हणून तिकडे चाललेलो आहे. फुल खर्च केले माशांसाठी. माशांसाठी आवडा खर्च कोणी केला नसेल. मासा बघा कसं एवढं मोठं ते. कसं वाटतं ना व्हिडिओ आले. टाक 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 ना, फटाफट टाक ना. मला हा समुद्र बघून समुद्रात इतके समुद्र बघितले ना, अशा समुद्रासारखा मी पाणी पहिल्यांदा बघितलेलं आहे. पूर्ण नीला पाणी ना, काचेसारखा पाणी आणि एकदम व्ह्यूज म्हणजे एवढा भारी येतो. जाण्याचं मन करत नाही, म्हणजे इतकं चांगलं असं वाटत आहे. आणि इकडे तिकडे बघायला पाणीच पाणी दिसत आहे. लाईट हाऊस, लाईट हाऊस त्यासाठी म्हणजे हा एक समुद्र नसून एक याचा हा देवाचा संगम आहे. एक द्वारकेचा म्हणजे भाग आहे आज बुडलेला आहे. पण मी देवाची नगरी एक बोलली जाते. पण हा इथला पाणी आहे ना, ही एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे सगळ्या समुद्राला एक काळा भाग असते, निळा समुद्र असते. पण इथला एकदम आहे हा पाणी काचेसारखं पाणी एकदम मस्त. तुम्ही जे अरेंजमेंट केलेली आहे त्याचं अरेंजमेंट नियोजन एकदम चांगलं आवडलेलं आहे. अजून मग एकदम मस्तपैकी. वापस कुठं पण काय असेल तुमची ट्रिप आम्हाला सांगा, आम्ही येऊ तुमच्या ट्रिपमध्ये. धन्यवाद. तुमचं नाव काय? महेश नाईक. तुमची सोय केली जाईल आज रात्रीची, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय सोय केली?
तर तुमचे मॅनेजमेंट आम्ही सांगू का बोलू वाव चांगली नाही. या जागेबद्दल काय वाटतं? ही जागा एकदम सुंदर आहे. एकदम समुद्र किनारा आहे. आणि हे नीला पाणी पहिल्यांदा बघले का तुम्ही? पहिले बघले कुठं? तू बाहेर फिरायला गेलता ना दुबईला, तेव्हा बघलेला का? पहिला असं नसतो पाणी, तो जरा हे असतो ना. मग आम्ही मुंबईमध्ये राहतो, मुंबईचं पाणी पूर्ण गढूळ असतो. अच्छा, असं पाणी नसतं, एकदम क्लीन पाणी वाटतं. आणि आमच्या ग्रुप मधले कपल जरा मी ऐकत नाही ना. तिथं 40 फोटो, इथं 80 फोटो. द्वारकाधीश मार्केट. हाय गाईस, तर आता आम्ही चाललोय बेट द्वारकाला. ही आमची पब्लिक आहे. तर देसन निघत नाही लवकर. ह्यो आमचा कॅशियर आहे. पैसे खपल्या ना आता. पैसे खपल्यान पाकिटा केस खाल्ली आहे. जय महाकाल. तर आम्ही आलो रुक्मिणी मंदिर द्वारिका. आता दर्शन झालं आमचा. बाकीचे दर्शन करतायत. तो चंदन घे ना, काल्याचा गोरा हो तू. महेशला अतिशय गरज आहे याची, कारण की आता त्याच्या पूर्ण उन्हात डॅन्ट आलेले आहेत, त्याच्यामुळं त्याच्यासाठी टॅन नाही टॅन. हो, तर आता आम्ही आलो नागेश्वर ज्योतिर्लिंगला. 12 ज्योतिर्लिंग पैकी एक आहे. ठंडा पाणी बॉटल. भाई ठंडा है क्या? गरम पीछे. हाँ भैया, नारळ पाणी लो. नारळ पाणी. खोबरे की वाटी है क्या? खोबरे की वाटी. तर आम्ही चाललो. रागेल. आई बोल आहे. आकाशला सुपारीचा येसन नाही, सुपारी खंडाचा. काय आता ये हाय.